आखाती युद्धाचे परिणाम वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रावर देखील पाहायला मिळत आहेत। तसाच फटका केमिकल इंडस्ट्रीला बसतोय। पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने वेगवेगळ्या रसायनांच्या किमतीत 200% वाढ पाहायला मिळतेय। युद्धाआधी जे सल्फ्युरिक ॲसिड 12 रुपये किलोने होतं ते आता 34 रुपये किलो झालंय। ॲसिटिक ॲसिड 55 रुपये किलोचं होतं, त्याचे दर आता 90 रुपये प्रति किलोच्या वर गेलेले आहेत। तर 300च्या वर वेगवेगळी रसायनं आहेत, ज्यामध्ये 100%पर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, असं पुरवठादार सांगतायत। मागच्या 1 महिन्यामध्ये आपण जर का दर बघितले केमिकल आणि वेगवेगळ्या रसायनाचे आणि आताचे दर यामध्ये जवळपास 200%ची वाढ पाहायला मिळत आहे। काय कारण वाटतं आणि नेमकं ही इंडस्ट्री कोणकोणत्या समस्याचा आव्हानांचा सामना करत आहे? आमचे जे केमिकल्स आहेत ते सगळे बेसिक केमिकल्स आहेत, ज्याला इवन मदर केमिकल्स म्हटलं जातं। आणि याचा जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल पूर्ण आखाडी देशातून इकडे इम्पोर्ट होतं। त्याचप्रमाणे याला लागणारे बऱ्याचशा केमिकल्स जे सबऑर्डिनेट असतात, सपोर्टिंग असतात, ते सुद्धा आखाती देशातून इकडे येतात। आणि सध्या पूर्ण समुद्री मार्ग बंद असल्यामुळे आणि जे मेन फ्यूल आहे, तर फ्यूल इंडस्ट्री दोनच फ्यूलवर चालते, एक तर फ्यूलवर किंवा एक तर गॅसवर। तर या दोन्ही गोष्टींचा सध्याशी अत्यंत तुटवडा असल्यामुळे आमच्या इथे जे बेसिक केमिकल्स आहे ते बेसिक केमिकल्सचे जे रेट्स आहे ते रेट सगळे 100 ते 200% वाढलेले आहे। तर या सर्व गोष्टींमध्ये या सल्फ्युरिक ॲसिडपासून जे केमिकल बनतात त्याचा उपयोग होतो। तर ह्या आता सल्फरच जर येत नाही आहे तर सल्फ्युरिक ॲसिड इथे फार म्हणजे बनण्याकरता आणि त्याचं सल्फरच्या आयात जो प्राईज आहे त्या प्राईजमध्येच इतकी वाढ झालेली आहे, त्यामुळे या केमिकल्सचे रेट जे आहे ते डबल टिबल झालेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।